हाय गायज, आपण पार्ट फर्स्टमध्ये तर काही आतिषबाजी दाखवू शकलो नाही कारण की व्हिडिओ खूपच मोठा होत होता. अशी लढत तिच्याकडून फोन येत आहे. कृपया आपल्याला विनंती आहे, आपण या विनंतीचा मान राखून यात्रा कमिटीला सहकार्य करायचं आहे. हाय गायज, आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. माझं तर काही रात्रीचा गुलाल गेलाच नाही. तोपर्यंत झाले गुलाल खोबऱ्यांना डबल भरायची वेळ. चला तर मग आता बघूया मंदिरात जाऊन काय काय होतंय ते. आता देवाला पण गुलाल लावला, म्हटलं आता सर्वांना पण गुलाल लावून घ्यावा. तोपर्यंत माझी बेस्ट फ्रेंड आली आणि मला गुलाल लावून निघून गेली. ती जाते तोपर्यंत बेस्ट फ्रेंडचा मुलगा पण आला गुलाल लावाय. आलो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी, हकेला तू धावर. घरी आले तोपर्यंत बघते तर काकीनं मटण तर शिजत घातलेलं होतं आणि आईने बाजूला काढत होती. तोपर्यंत उचसून टाकलं. काकीनं असं उचसून टाकलं की खोकून खोकून सर्व बेजारत झाली. काकीला म्हणलं, चटणी जर जास्त टाकली असली तर सगळा रस्सा तुलाच प्यायला लागणार आहे. तर काकी म्हणली, काय नाही, चटणी बरोबर झाली आहे. थोड्या वेळानं तिने सुक्के लगेच करून घेतले आणि मी लगेच व्हिडिओ काढून घेतला. आता तांबडा रस्सा झालाय म्हणल्यावर पांढरा रस्सा तर केलाच. जेवायला तर खूपच उशीर झाला होता. सर्वांनी जेवून घेतले. तोपर्यंत बघते तर काय, हा गेम खेळत बसलाय. जेवायचं राहिलं बाजूला, कुणाचं काय तर कुणाचं काय. जेवून झालो तोपर्यंत दादा बोलला की साक्षे तिखट लय लागलंय, गोड काय असलं तर दे. मग काजू कतली हातात ठेवली. ते आता यात्रा आहे म्हणल्यावर यात्रेत तर फिरण्यासाठी पैसे पाहिजेत. मी आजीला पैसे मागितले आणि आजीची रिॲक्शन, तेवढं संपलं सगळं पैसे. दे का सारखं दे पैसे, दे पैसे, सगळं संपवलं. दे. 5 रुपये देऊ का? कोण येतो का?